नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे आणि अगदी थोडेच दिवस राहिलेत मार्गशीर्ष महिना संपायला. तर हा संपूर्ण महिना माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा व उपाय करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते असे म्हटले जाते. तर मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो, कारण हा महिना श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या महिन्यामध्ये अशा काही झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडांना स्पर्श केल्याने आपल्या घरातील गरिबी ही मुळासकट नष्ट होते असं मानलं जातं. तर इतका प्रभावी असा हा उपाय आहे. तसेच आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्यही नष्ट होतं. तर कोणत्या उपाय आपल्याला करायचे आहे, कोणत्या झाडांना आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, धार्मिकतेनुसार काही झाडे अशी आहे की ज्यांना खूप पवित्र असं मानलं जातं व त्यांची पूजाही केली जाते. तसेच आपल्याला अनेक प्रकारचे लाभही होतात. तर धार्मिकतेनुसार असं मानलं जातं की काही झाडांमध्ये चमत्कारिक व दैवी शक्ती असते असं मानलं जातं. तसंच काही झाडे ही अशी आहेत की त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते. तर त्यामुळे कोणत्याही दिवशी या मार्गशीर्ष महिन्यातील या झाडांना आपण स्पर्श करायचा आहे. तर या झाडांना स्पर्श केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदेल. तसेच तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील. तर जमेल तर गुरुवारच्या दिवशी या झाडांना अवश्य स्पर्श करा. तर आता फक्त शेवटचा गुरुवार राहिला आहे आणि ज्यांनी कोणी हा उपाय केला नसेल तर अवश्य या शेवटच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा त्याच्या आधीही केला तरीही चालेल. कारण संपूर्ण महिना मार्गशीर्ष संपूर्ण महिना हा खूप पवित्रच मानला जातो आणि त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही उपाय केले तर ते शुभच मानले जातात. तर त्यासाठी तुम्ही गुरुवारीच नाही तर मार्गशीर्ष महिना संपण्याआधी तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी तुम्ही या झाडांना स्पर्श करू शकता आणि हे उपाय करू शकता. तर शमीचे झाड, तर शमीचं झाड हे खूप पवित्र व शुभ मानलं जातं. तर हे झाड नक्कीच तुम्ही तुमच्या घराजवळ लावू शकतात. तर हे झाड जवळ असल्याने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये शमीच्या झाडाला स्पर्श केल्याने तसेच हे झाड आपल्या घराजवळ असल्याने घरामध्ये सुख, समृद्धी वाढते आणि सर्व दोषांपासूनही मुक्तता मिळते. त्यानंतर पिंपळाचं झाड, तर पिंपळाचं झाड हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर हे झाड 24 तास ऑक्सिजन हे बाहेर वातावरणामध्ये सोडत असतं. तर ज्याप्रमाणे हे झाड आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. तर पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचा वास असतो. तसेच या झाडामध्ये भगवान विष्णूंचाही वास असतो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये या पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. तसेच या पिंपळाच्या झाडाखाली दिवाही प्रज्वलित करायचा आहे व 11 वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणाही घालायची आहे. त्यासोबतच प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपही करायचा आहे. तर यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळेच मार्गशीर्ष महिना संपण्याआधीच नक्कीच तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि पूजाही करा. त्यानंतर तुळस, तर तुळस ही माता लक्ष्मीचंच दुसरं रूप मानलं जातं आणि त्यामुळेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला कच्चं दूधही अर्पण करायचं आहे व तुळशीसमोर दिवाही लावायचा आहे. तर दिवा हा आपण प्रत्येक दिवशी रोज संध्याकाळी दिवा हा लावतच असतो, पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुपाचा दिवा हा लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला 11 प्रदक्षिणाही घालायच्या आहे आणि त्यासोबतच प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपही करायचा आहे. तर आपल्या घरावर येणारी जी काही संकटे, जी काही विघ्न असतील तर ती दूर व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बेलाच्या झाडाचीही पूजा आपल्याला करायची आहे. तर बेलाच्या झाडाखालीही आपल्याला दिवा लावायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्याचबरोबर प्रदक्षिणा घालताना ज्या महिला असतील तर त्यांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष असतील तर त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही करायचा आहे प्रदक्षिणा घालताना. तसेच बेलाच्या उजव्या खोडाला हात लावायचा आहे आणि आपल्या ज्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. तर असं केल्याने आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात. तर अवश्य या मार्गशीर्ष महिना संपण्याआधी अगदी थोडेच दिवस राहिले तर हे उपाय नक्कीच करा. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्याही दूर होतील आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्याही पूर्ण होतील.
तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये जे काही आपण उपाय करतो तर ते अवश्य त्याचे फळ हे आपल्याला मिळतात. तर अवश्य हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.